चला मास्टर्स, आपण ना ध्यानाला सुरुवात करू. आपण सगळेजण डोळे मिटून आरामात पाठीला आराम घेऊन बसू. आपलं शरीर सगळ्यात आधी स्थिर आणि शांत करायचा प्रयत्न करू. जसा भाव आहे तसाच आपल्या मनामध्ये देव उत्पन्न होतो. जसा भाव तसाच देव. अगदी हा प्रमाणे आपलं मन शांत करून या सत्रामध्ये जोडले जा. सगळ्यात आधी आपल्या मूलाधारावर जाऊ. आपल्या शरीराचं बूड तिथं पूर्ण लक्ष केंद्रित करा. आणि आता एक कल्पना करा. आपल्या शरीराच्या खालच्या भागातून झाडाला निघतायत तशी मुळं निघालीत. आपल्या तळपायातून, शरीराच्या बुडातून, मांड्यांमधून, गुडघ्यातून, माकड हाडातून लांबच लांब मुळं जमिनीच्या आतमध्ये चाललीत. एखादी दोरी कशी जावी अगदी तशी जमिनीच्या आत प्रवास करत 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 खोलवर जातायत. या दोऱ्यांमुळं, मुळांमुळं आपण घट्ट जमिनीला धरून बसलोय. कारण ही मुळं अजूनच खालीपर्यंत जातायत, आतपर्यंत. आणि आता अगदी जमिनीच्या गर्भापर्यंत आपल्या शरीराला घट्ट पकडून धरलंय ह्या मुळांनी. आपलं मूलाधार अगदी संतुलनात आलंय. कारण आपण पृथ्वी मातेशी, जमिनीशी घट्ट जोडले गेलोय. आपण पडणार नाही. आपल्याला काही होत नाहीये. आपण अगदी स्थिर आणि संतुलनात आहोत. अगदी विश्वासाने ही वाक्य म्हणा. मी स्थिर आणि संतुलनात आहे. मी दैवी संरक्षणात आहे. आपण जे विश्वास मनामध्ये खोलवर टाकतो तेच आपलं वास्तव बनतं. आता मूलाधारावरून हळूहळू आपली चेतना, आपलं लक्ष आपल्या छातीवर घेऊन या. प्रत्येक येणारा आणि जाणारा छातीवरचा श्वास बघायला लागा. अगदी सावकाश आपण छातीच्या मध्यभागी हृदयाच्या केंद्रावर आलोय. आपल्या छातीवर दोन्ही हात ठेवायचे असतील तर ठेवू शकता. नाहीतर केवळ आपल्या श्वासांवर लक्ष द्या, जे छातीवर ये जा करतायत.
मी ईश्वराच्या प्रतिमेत बनलो आहे, बनले आहे. माझ्या ईश्वराचे सगळे गुण माझ्या आतमध्ये आहेत. प्रेम, प्रकाश, आनंद, उत्साह, करुणा, सर्वज्ञ, बुद्धिमत्ता, अशी बुद्धी जिला सगळं काही माहिती आहे. जी दुसऱ्या ग्रहावर जाण्यासाठी रॉकेट सुद्धा बनवू शकते. अनेक यंत्रांची निर्मिती करू शकते. हे ज्ञान कुठून येते? पुस्तकातून. पुस्तक कुठून येते? कुणाच्या तरी विचारातून. आणि ते पुस्तक वाचूनच, शिक्षण घेऊनच कोणीतरी शास्त्रज्ञ बनतंय, कोणी डॉक्टर बनतंय, कोणी इंजिनियर बनतंय. आलेल्या रुग्णाला कसं तपासायचं, कुठल्या पद्धतीने अंतराळामध्ये सॅटेलाइट पाठवायचे, त्याचा उपयोग मानवाच्या कल्याणासाठी कसा करायचा, मोबाईल कसा निर्माण झाला, फोन कसे निर्माण झाले, दिवे कसे आपल्या घरात लागले, इलेक्ट्रिसिटी कशी निर्माण करायची, हे कोणीतरी शिकलं, पुस्तकातून असेल, शोध लावला असेल. म्हणजे नेमकं कुठून आलं? बुद्धिमत्ता, ही अनंत बुद्धिमत्ता आहे. ती कुठून आली? विचार कुठून आला? हे सगळं काही त्या सुप्रीम शक्तीतून आपल्या डोक्यात, बुद्धीमध्ये, मेंदूमध्ये आणि तिथून प्रत्यक्षात आपल्या वास्तवामध्ये आलंय. म्हणजेच काय? मी अनंत बुद्धिमत्ता आहे. आणि या बुद्धीचा खरा सोर्स, ती अनंत शक्ती आहे, माझा ईश्वर आहे, ज्याला मी ईश्वर म्हणते तो आहे. माझा ईश्वर सर्व व्यापक आहे, म्हणून मी सुद्धा सर्व व्यापक आहे. ही ईश्वरी चेतनाच आहे, जी फुलांमध्ये, फळांमध्ये, प्राण्यांमध्ये, पक्ष्यांमध्ये, जलतत्वामध्ये, अग्नितत्वामध्ये, मातीमध्ये, धुळीच्या एक एक कणांमध्ये, अणुरेणूंमध्ये, ही चेतना आहे. केवळ स्वरूप वेगळं आहे. आणि मी सुद्धा त्या ईश्वरी चेतनेचाच अंश आहे. केवळ स्वरूप वेगळं, शरीर वेगळं. म्हणून मी सुद्धा सर्व व्यापक आहे. माझ्याच चेतनेचा एक भाग पक्ष्यांमध्ये, फुलांमध्ये, प्राण्यांमध्ये, झाडांमध्ये, नाकावाटे आज जाणाऱ्या या श्वासांमध्ये. म्हणून मी सर्व व्यापक आहे. मी वेळ आणि काळाच्या पलीकडे आहे, कारण माझा ईश्वर तसा आहे, ज्याला वेळेचं, काळाचं कसलंही बंधन नाहीये. तो चराचरात, कणाकणात आहे. माझा ईश्वर निरोगी आहे. त्याचं शरीर, मन, आत्मा, ज्या रूपामध्ये मी त्याला बघते, ते पूर्णपणे निरोगी आहे. म्हणून मी सुद्धा संपूर्ण निरोगी आहे.
कुठल्या तरी विचारांमुळं माझ्या शरीरामध्ये आजार निर्माण झाले. कुठल्या तरी ऊर्जेच्या अडथळ्यामुळं शरीराचा त्रास आहे. पण मी सुद्धा संपूर्ण निरोगी आहे. माझा ईश्वर साहसी आहे, धाडसी आहे. म्हणून मी सुद्धा साहसी आहे. अनेक शूरवीर जीवांच्या रूपाने माझ्या ईश्वराने या पृथ्वीवर जन्म घेतला. अनेक युद्धांमध्ये भाग घेतला. एखाद्या शूरवीर सैनिकाच्या रूपाने. माझा ईश्वर शक्तिशाली आहे. पॉवर. मी सुद्धा शक्तिशाली आहे. सगळ्या शक्ती माझ्या आत आहेत. स्वप्न बघण्याचं आणि ते पूर्ण करण्याचं साहस माझ्यात आहे. कृती करण्यासाठी लागणारी शक्ती माझ्यात आहे. इतकी मी ईश्वर स्वरूप आहे. माझ्या ईश्वराचे अजूनही अनेक गुण माझ्यात आहेत. धाडस आहे. एकदा हरले, त्रास झाला, पडले तरी पुन्हा उठून उभं राहायचं धाडस आहे. न हारता उभं राहायचं धाडस आहे. जेव्हा तशी परिस्थिती माझ्या समोर येते तेव्हा मला पुन्हा पुन्हा आठवण होते माझ्या या स्वरूपाची, या धाडसाची. कौतुक वाटतं, अभिमान वाटतो की मी धाडसी आहे. मग मी त्या परिस्थितीचे आभार मानते की ज्याच्यामुळे मला माझा हा गुण समोर दिसला, जाणवला. ईश्वराची अनुभूती मला पुन्हा एकदा आली. ती त्या संकटांमुळं, परिस्थितीमुळं, माणसांमुळं, की मी किती ईश्वराच्या प्रतिमेत बनले हे मला समजलं. आपले लक्ष आपल्या छातीवरच राहू दे. हृदय हेच ते दार आहे जे आपल्याला डोक्याने नाही तर ईश्वराच्या सहवासात विचार करायला शिकवतं. कुठलंही काम जेव्हा मी एक सहनिर्माता आहे आणि प्रेम, भीती नाही, यांची जाणीव ठेवते मी, तेव्हा ते काम यशस्वी होणारच. मी ईश्वराच्या प्रतिमेत बनले आहे. मी परिपूर्ण आहे.
केंद्रित व्हा आपल्या छातीच्या मध्यभागी, खोल जा, अजून आत, अजून आत. संपूर्णपणे हृदयात या. केवळ फील करा आपला एक एक श्वास आपल्या हृदयात येणारा. काय जाणवतंय? शांत आणि रिलॅक्स झालेलं आपलं मन, शून्य विचार आणि केवळ हृदयात. अगदी सावकाश. आपली इच्छा असेल तर ह्याच अवस्थेमध्ये राहा, नाहीतर या अवस्थेतून बाहेर येण्यासाठी आपले दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर घेऊन जाऊन 5 अंक मोजू. 5, 4, 3, 2, 1, 0.
आपला वेळ घेऊन सावकाश या अवस्थेतून बाहेर या आणि आभार व्यक्त करा परमात्म्याचे, स्वतःचे, आपल्या गुरूंचे. आपण भेटू उद्याच्या सत्रामध्ये. खूप धन्यवाद. आभार.